नमस्कार बंधू भगिनींनो, प्राचीन भारतीय ज्ञान परंपरा किंवा जिला आपण इंडियन नॉलेज सिस्टीम असं म्हणतो, ज्याचा अभ्यास आपल्याला नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून करावयाचा आहे। खरं तर प्राचीन भारत हा सर्वार्थानं समृद्ध होता। आपली ज्ञान परंपरा ही खरोखरच अत्यंत समृद्ध अशा प्रकारची होती। तर या ज्ञान परंपरेचा अभ्यास आपण इथून पुढे काही व्हिडिओच्या माध्यमातून करून घेणार आहोत। आज आपण जे प्राचीन या ठिकाणी ज्ञानाचे स्रोत राहिलेले 4 वेद आहेत, त्या वेदांच्या पैकी पहिला वेद ऋग्वेदाच्या संबंधाने या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। सर्वप्रथम मी रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आपण सगळे जाणता की भारतीय संस्कृतीच्या विकासात काही ग्रंथांनी अत्यंत महत्त्वाचं योगदान दिलं, ज्यामध्ये आपण सगळे जाणत असाल की 4 वेद, 6 वेदांग, 4 उपवेद, 4 उपांग आणि त्रिपिटक, 18 पुराण, उपनिषद या सगळ्यांचा आपल्याला उल्लेख करता येतो, ज्याद्वारे आपल्याला ज्ञान, विज्ञान आणि आध्यात्मिकतेचा समन्वय कशा पद्धतीने साधला गेला होता हेही या ग्रंथांच्या अभ्यासातनं निश्चितपणे लक्षात आल्याशिवाय राहत नाही। भारतीय समाजाची तात्विक, सामाजिक आणि नैतिक या तिन्हींची बैठक घालण्यामध्ये ज्या ग्रंथांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा राहिला ते ग्रंथ म्हणजेच या ठिकाणी आता उल्लेख केलेले हे सगळे ग्रंथ येतात। आणि या ग्रंथांच्या मध्ये सर्व अर्थाने प्राचीन असलेले आणि या ठिकाणी आपल्या संस्कृतीला खऱ्या अर्थानं दिशादर्शन करणारे जर कुठले ग्रंथ असतील तर ते 4 वेद आहेत। त्या 4 वेदांच्या पैकी आज आपण ऋग्वेद या पहिल्या वेदाच्या संबंधानं या ठिकाणी पाहणार आहोत। वेद हा शब्द संस्कृत मधील विद पासून रुजलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। वेद हा शब्द कसा निर्माण झालेला आहे तर संस्कृत मधील विद पासून रुजलेला किंवा घेतलेला आहे, ज्याचा अर्थ शोधणे, समजणे किंवा जाणणे असा होतो। म्हणून वेद हा शब्द कसा आलाय हे आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे। वेदाच्या बद्दल असं म्हटलं जातं की वेद म्हणजेच ज्ञान। वेद या शब्दाचा एक अर्थ ज्ञान असाही घेतला जातो। वेदाबद्दल असं म्हटलं जातं की जे ग्रंथ इष्टप्राप्ती आणि अनिष्ट निवारणाचे उपाय सांगतात त्यालाच वेद म्हणावं। वेद कुठल्या ग्रंथाला म्हणावं तर जे ग्रंथ इष्टप्राप्ती आणि अनिष्ट निवारणाचे उपाय सांगतात त्यालाच वेद असं म्हटलं गेलं पाहिजे। अशी ही वेदाची व्याख्या आपल्याकडे केली गेलेली आहे। वेद मुळात मौखिक स्वरूपामध्ये आलेले आहेत। वैदिक साहित्य हे 2 प्रकारचं सांगितलं गेलं किंवा वैदिक साहित्याला 2 प्रकारे वर्गीकृत केलं जातं, ज्यामध्ये एक आहे श्रुती साहित्य आणि दुसरं आहे स्मृती साहित्य। श्रुती साहित्य आणि स्मृती साहित्य। श्रुती साहित्य म्हणजे कोणतं साहित्य? जे साहित्य आदी कालापासून ऐकलं किंवा संप्रेषित केलं जाते अशा साहित्याला श्रुती साहित्य म्हटलं जातं, ज्या साहित्याचे लेखक कोणीच आपल्याला पाहायला मिळत नाहीत। आणि दुसरं जे साहित्य आहे ते स्मृती साहित्य आहे। स्मृती म्हणजेच स्मरणशक्तीच्या आधारे रचलेलं साहित्य म्हणजे स्मृती साहित्य। अशा ग्रंथांची रचना कोण केलेली आहे तर अनेक ऋषींच्या द्वारे केली गेलेली आहे। वेद हे श्रुती साहित्याच्या अंतर्गत येतात। असं सांगितलं जातं की ऋषींनी श्रुती नामक समाधीच्या स्थितीमध्ये जे ज्ञान प्राप्त केलं ते ज्ञान जिथे संकलित झालेलं आहे
त्यालाच वेद असं म्हटलं जातं. वेदाचे लेखक कोणीच नाही आहेत. वेद हे औपरुषय्य आहेत. यात देवी देवतांच्या स्तुतींचे मंत्र समाविष्ट करण्यात आलेले आहेत. कशात? वेदांच्या मध्ये. वेद एकूण किती सांगितले गेलेत? मी यापूर्वीच आपल्याला सांगितलं, 4 सांगितले गेलेले आहेत. आणि संतांच्या साहित्यामध्ये या 4ही वेदांचा उल्लेख अनेक ठिकाणी आलेला आपल्याला दिसून येतो. संत ज्ञानेश्वर माऊलींचा जो हरिपाठ आहे, त्या हरिपाठामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, चहुवेदी जाण साही शास्त्र कारण अटराही पुराण हरिसी गाती. सुरुवातीलाच ते चहुवेदी जाण म्हणजे 4 वेद असा उल्लेख माऊलींनी हरिपाठामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यातला पहिला आणि अत्यंत प्राचीन वेद जर कुठला असेल तर तो आहे ऋग्वेद. ऋग्वेद हा जगातला पहिला पद्धतशीरपणे उपलब्ध असलेला ग्रंथ आहे जगातला. ऋग्वेद संहिता हा सप्तसिंधू प्रदेशात राहणाऱ्या आर्यांचा संग्रह आहे असं सांगितलं जातं. ऋग्वेदाच्या पहिल्या भाग किंवा अध्यायाची रचना ही पंजाब क्षेत्र म्हणजेच उत्तर पश्चिम भारत आणि पाकिस्तानात केली गेली होती असं सांगितलं जातं. तर नंतरचा भाग किंवा अध्यायांची रचना ही सध्याच्या हरियाणा राज्याच्या जवळपासच्या क्षेत्रामध्ये केली गेली असंही सांगितलं जातं. या ऋग्वेदामध्ये एकूण 1028 सुक्ते, ज्याला मंत्र असं म्हणता येईल, परंतु सुक्ते हा शब्द वापरला जातो. तर ऋग्वेदामध्ये किती सुक्त आलेले आहेत? तर 1028 सुक्त मंत्र आलेले आहेत, जे विश्वाच्या उत्पत्तीपासून नैसर्गिक शक्ती, देवता आणि मानवाच्या जीवनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे आहेत. हे 1000 जे काही 28 सुक्त आहेत, या सुक्तांच्या मधून कसलं वर्णन आलेलं आहे? तर नैसर्गिक शक्तींचं वर्णन आलेलं आहे, देवदेवतांचं वर्णन आलेलं आहे आणि मानवाच्या जीवनाच्या विविध पैलूंच्या वरती प्रकाश टाकण्याचं काम देखील या 1028 सुक्तांच्या माध्यमातून ऋग्वेदात झालेलं आहे. ऋग्वेदाच्या काळात जी सांस्कृतिक जाणीव होती ती आजही भारतीय माणसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. भारतीय माणसांच्या वरती संस्कार करण्याचं काम या ठिकाणी या 4ही वेदांनी केलं. त्यात ऋग्वेदाचं अत्यंत महत्वाचं या ठिकाणी योगदान राहिलेलं आहे. ऋग्वेदातील नारदीय सूक्त हे विश्वाच्या नासदीय सूक्त हे विश्वाच्या उत्पत्ती विषयीच्या प्रश्नांचा विचार करणार महान तात्विक सूक्त आहे. विश्वाच्या उत्पत्तीच्या विषयीचा या ठिकाणी विचार या नासदीय सूक्तामध्ये आलेला आहे. ऋग्वेदामध्ये दुसरं एक सूक्त आहे अत्यंत प्रसिद्ध, ते म्हणजे पुरुष सूक्त आहे. या पुरुष सूक्तामध्ये सामाजिक संरचनेचं एक प्रकारचं आदी मॉडेलच आपल्याला या पुरुष सूक्तामध्ये पाहायला मिळतं. या वेदात मानव जातीच्या, कोणत्या वेदामध्ये? ऋग्वेदामध्ये मानव जातीच्या आध्यात्मिक, तात्विक आणि नैतिक प्रगतीसाठी मार्गदर्शन करणारे मंत्र आलेले आहेत. विद्वानांनी ऋग्वेदाचा कालखंड, आता या ऋग्वेदाच्या कालखंडाबद्दल एकमत नाही आहे, अनेकांनी अनेक प्रकारची मतं व्यक्त केलेली आहेत. काही विद्वानांचं मत असं आहे की ऋग्वेद जो निर्माण झाला तो कधी निर्माण झाला? इसवी सन पूर्व 1400 इसवी सन पूर्व ते 800 इसवी सन पूर्व असा ह्याचा कालावधी मानलेला आहे. तर काही विद्वानांनी 2000 इसवी सन पूर्व मध्ये हा वेद रचला गेला असंही सांगितलेलं आहे. या वेदामध्ये जर आपण या ऋग्वेदाचा अभ्यास केला तर हा वेद 10 मंडलांमध्ये विभागला गेलेला आहे. किती मंडलांच्या मध्ये? 10 मंडलांच्या मध्ये हा ऋग्वेद विभागला गेलेला आहे. या प्रत्येक मंडलामध्ये विविध ऋचांचा संग्रह आहे.
या विविध मंडलांच्या मध्ये विविध ऋचांचा संग्रह आहे. आता आपण या ऋग्वेदातील जर 10 मंडल पाहायचं ठरवलं तर ते देखील आपल्याला पाहता येतात. आता ऋच्या सूक्त कशाला म्हणतात? सूक्त म्हणजे काय तर स्तोत्रांच्या संग्रहाला सूक्त असं म्हटलं जातं. आता या ऋग्वेदामध्ये जे 10 मंडल आलेले आहेत त्या 10 मंडलाचा आणि प्रत्येक मंडलामध्ये काय विषय आलेला आहे याचा विचार आपण थोडक्यात करूयात. ऋग्वेदामध्ये पहिलं जे मंडल आले त्याला प्रथम मंडल असं म्हटलं जातं आणि या प्रथम मंडलामध्ये ऋषीच्या कुळाच्या आधारे मंडलांची सगळ्याच मंडलांची विभागणी, काही मंडलांची विभागणी ही ऋषीच्या कुळाच्या आधारानुसार केली गेलेली आहे. या प्रथम मंडलामध्ये 191 सूक्ते म्हणजेच मंत्रांचे संग्रह आलेले आहेत. प्रथम मंडलामध्ये किती सूक्त आलेले आहेत? 191. आणि या सूक्तांच्या मध्ये अग्निदेवतेचा, इंद्र देवतेचा, वरुण आणि मित्र देवतेचा उल्लेख या सूक्तांच्या मध्ये आलेला किंवा मंत्रांच्या मध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतो. हे असं प्रथम मंडल आहे ऋग्वेदातलं. ऋग्वेदातलं जे द्वितीय मंडल आहे यामध्ये मुख्यतः ऋषी गृस्तमद असं म्हणतात की कापसाचा, जो आज कपडे आपण वापरतो कापसाचे, तर या कापसाचा शोध या जगामध्ये पहिल्यांदा जर कुणी लावला असेल तर असं सांगितलं जातं ऋषी गृस्तमद यांनी लावला. आणि असा हा कापसाचा शोध लावणारा गृस्तमद नावाचा जो ऋषी आहे त्यांनी संकलित केलेली 43 सूक्त ऋग्वेदाच्या द्वितीय मंडलामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता या 43 सूक्तांच्या मध्ये काय आलेलं आहे तर यज्ञासाठी जे विधी वेगवेगळ्या प्रकारचे करावे लागतात त्या विधीची लागणारे जे मंत्र आहेत विधीसाठी, ते मंत्र या द्वितीय मंडलामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात. या मंडलामध्ये इंद्र, वरुण, मरुतगण या देवतांचं वर्णन देखील आलेलं आपण पाहू शकतो. आता या ठिकाणी जो तृतीय मंडल ऋग्वेदामध्ये आलंय यामध्ये ऋषी विश्वामित्रांनी संकलित केलेले 62 सूक्त आलेले आहेत. ऋग्वेदाच्या तृतीय मंडलामध्ये ऋषी विश्वामित्रांनी संकलित केलेली 62 सूक्ते आलेली आहेत. यातच आपण जो गायत्री मंत्र आजही आपण म्हणतो, हा गायत्री मंत्र जर कुठं असेल तर तो ऋग्वेदाच्या तृतीय मंडलामध्ये आलेला आहे. हे आपण निश्चितपणे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे गायत्री मंत्राच्या माध्यमातून सूर्य देवतेची स्तुती देखील केली गेलेली आहे. ते इथे आपल्याला पाहायला मिळतं. तत्त वितुर्न्वे वैरण्यम असं म्हटलं गेलेलं आहे ना गायत्री मंत्रामध्ये. चतुर्थ मंडल जे आहे तर यामध्ये वामदेव ऋषींची 58 सूक्त आलेली आहेत. ऋग्वेदाच्या पंचम मंडलामध्ये वामदेव ऋषींची 58 सूक्ते आहेत आणि या सूक्तांच्या मध्ये अग्नी, इंद्र, उषा या देवतेंचं विस्तृत वर्णन करण्यात आलेलं आहे. उषा ही देवता कोणती देवता आहे तर उषक काल होता होता आपण म्हणतो ना, प्रातसमयीची देवता जी आहे तिला उषा असं म्हटलं गेलेलं आहे. ऋग्वेदातलं जे पंचम मंडल आहे यात अत्री ऋषींच्या वंशजांनी संकलित केलेली 87 सूक्ते आहेत. कशामध्ये? पंचम मंडलामध्ये अत्री ऋषींच्या वंशजांनी संकलित केलेली 87 सूक्त आपल्याला इथे पाहायला मिळतात. या मंडलामध्ये देखील अग्निदेवता, इंद्रदेवता आणि विविध निसर्ग देवता यांचं वर्णन केलेलं आहे. ज्यामध्ये जलदेवता आहे, वायुदेवता आहे, पर्वत देवता आहे यांच्या उपासनेच्या संबंधाने चर्चा या पंचम मंडलामध्ये ऋग्वेदाच्या आलेली आहे. ऋग्वेदाचा जो षष्ठ मंडल आहे, 6वा मंडल आहे, त्यामध्ये भारद्वाज ऋषीच्या वंशजांनी संकलित केलेली 75 सूक्त आलेली आहेत. षष्टम मंडलामध्ये
भारत ऋषीच्या वंशजांनी संकलित केलेली किती सूक्त आलेली आहेत? 75 सूक्त आलेली आहेत. आणि या सूक्तांच्या माध्यमातून इंद्र, अग्नी आणि सोम यांचं वर्णन केलं गेलेलं आहे. याच ऋग्वेदामध्ये जो सप्तम मंडल आलेला आहे, या सप्तम मंडलामध्ये वशिष्ठ ऋषींची 104 सूक्त आलेली आहेत. वशिष्ठ ऋषींनी स्वतः रचलेली 104 सूक्त या सप्तम मंडलामध्ये ऋग्वेदाच्या आलेली आहेत, ज्यामध्ये वशिष्ठ ऋषींनी वरुण, इंद्र, मरुतगण यांचं वर्णन केलेलं आहे किंवा यांच्या संबंधाने आलेली सूक्त किंवा मंत्र आहेत. जे ऋग्वेदातलं अष्टम मंडल आहे, या मंडलामध्ये कण्व ऋषीच्या वंशजांनी, कण्व नावाचे जे ऋषी आहेत त्यांच्या वंशजांनी संकलित केलेली 103 सूक्त आलेली आहेत. किती सूक्त आलेली आहेत? 103 सूक्त आलेली आहेत. सोमयज्ञाचं वर्णन या सूक्तांच्या मध्ये आलेलं आहे आणि या सोमयज्ञासाठी लागणाऱ्या मंत्रांचं इथे वर्णन आपण पाहू शकतो. यामध्ये या सूक्तांच्या मध्ये इंद्रदेव, सूर्यदेव, अग्नी यांचं वर्णन केलेलं पाहायला मिळतं. ऋग्वेदातलं जे 9वं मंडल आहे, 9वं मंडल म्हणतो आपण त्याला, यामध्ये सोमयज्ञासाठी लागणारे मंत्र आपल्याला पाहायला मिळतात. आणि ऋग्वेदातला जो 10वं मंडल आहे, यामध्ये अनेक गहन तात्विक विचारांचं, सामाजिक नियमांचं आणि जीवनाच्या विविध पैलूंचं वर्णन आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या मंडलामध्येच पुरुष सूक्त, नासदीय सूक्त, श्रद्धा सूक्त यासारखे महत्वाचे सूक्त किंवा मंत्र या दशम मंडलामध्ये आलेले आहेत. म्हणून हे दशम मंडल अत्यंत महत्वाचं मंडल आहे. असं सांगितलं जातं की ऋग्वेदामध्ये केवळ पुरुषांनीच सूक्त लिहिली असं नाही, तर काही स्त्रियांनी देखील सूक्त लिहिलेले आहेत, ज्यामध्ये लोपमुद्रा, घोषा यासारख्या स्त्रियांचा देखील आपल्याला आवर्जून उल्लेख करावा लागतो. आपण जर बघितलं तर ऋग्वेदामध्ये ज्या एकूण ऋचा आलेल्या आहेत, की नाही, तर त्या किती आहेत? 10,580 ऋचा एकूण या ऋग्वेदामध्ये आलेल्या आहेत. ऋग्वेदामध्ये एकूण ऋचा किती आलेल्या आहेत? 10,580 ऋचा आलेल्या आहेत. ऋग्वेदाच्या 21 शाखा होत्या म्हणून सांगितलं जातं, परंतु आज फक्त शाकल, अश्वलयत आणि शांकायन शाखा उपलब्ध आहेत. त्यापैकी शाखल शाखा यात कोणताही फारसा बदल न होता आजतागायत ती टिकून असल्याची आपल्याला पाहायला मिळतं. भारताच्या प्राचीन संस्कृतीचा जर अभ्यास करावायचा असेल तर ऋग्वेदाचा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ऋग्वेदाच्या अभ्यासाशिवाय आपल्याला प्राचीन भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणं पूर्णार्थानं शक्य होणार नाहीये. या ऋग्वेदामध्ये ऋषींनी ईश्वराचं वर्णन केलेलं आहे आणि ईश्वराबद्दल ते असं म्हणतात ऋषी की जगाचा नियंत्रक जर कोण असेल तर तो ईश्वरच आहे, असं या ऋग्वेदामध्ये ऋषींनी सांगितलेलं आहे. त्यांनी ईश्वराला पुरुष आणि हिरण्यगर्भ देखील म्हटलेलं आपल्याला वाचायला मिळतं. ऋग्वेदातील ज्या प्रमुख संकल्पना आहेत त्यामध्ये एक आहे अग्नी. ऋग्वेदातील प्रमुख देवता जर कोणती असेल तर ती अग्नी आहे. तो यज्ञाचा पुरोहित मानला गेलेला आहे. कोण? अग्नी. आणि सर्व यज्ञामध्ये अग्नीची प्रमुख भूमिका मानली गेलेली आहे. अग्नी हा केवळ भौतिक अग्नीची तर उल्लेखित ऋग्वेदामध्ये झालेला नाही आहे, तर मानव आणि देवता यांच्यातील दुवा जर कोण असेल तर तो अग्नी आहे असं ऋग्वेद सांगतो. ऋग्वेदामध्ये इंद्र देवतेचं देखील वर्णन मोठ्या प्रमाणावर आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. इंद्र हा देवांचा राजा मानला गेलेला आहे. तो वायव्य दिशेचा अधिपती मानला जातो आणि युद्धातील वीरतेसाठी हा प्रसिद्ध मानला गेलेला आहे. इंद्राच्या विजयाचे, त्याच्या शौर्याचं वर्णन
अनेक सूक्तांच्या मधनं आपल्याला ऋग्वेदामध्ये वाचायला मिळतं. ऋग्वेदामध्ये तिसरी देवता जी आलेली आहे ती वरुण आहे आणि वरुण हा नैतिकता, धर्म आणि सृष्टीच्या नियमांचा रक्षक म्हणून मानला गेलेला आहे. त्याला सृष्टीचा सर्वज्ञाता म्हटलं गेलेलं आहे. जो सर्वांचे रक्षण करतो आणि पापापासून मुक्ती देतो असा जर कोण असेल तर तो वरुण आहे असं ऋग्वेद सांगतो. त्यानंतर सोम हा अमरत्वाचं प्रतीक मानला गेलेला आहे, ज्याचं यज्ञात अत्यंत महत्वाचं स्थान आहे. सोम रसाच्या माध्यमातून यज्ञकर्त्याला अमरत्व प्राप्त होतं असं ऋग्वेद सांगतो. त्यानंतर ऋग्वेदामध्ये निसर्ग देवतेंचा मोठ्या प्रमाणावरती मंत्रांच्या माध्यमातनं सूक्तांच्या माध्यमातनं जय जयकार किंवा महत्व विशद केलेलं आहे. यात निसर्गाच्या विविध घटकांची जसे की सूर्य आहे, चंद्र आहे, पृथ्वी आहे आणि जल यांची उपासना केली गेलेली आहे. त्याचबरोबर ऋग्वेदामध्ये उषा ही देवता देखील आलेली आहे. मी यापूर्वीच आपल्याला सांगितलं की ती प्रातःकाळची देवता आहे, जिला जागृती आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक मानलं गेलेलं आहे. कारण उषक काल होता होता काळ रात्री झालं म्हणजे काय तर सुरुवातीची देवता. उषक काल म्हणजे प्रारंभच असतो दिवसाचा, म्हणून तिला त्या पद्धतीनं मानलं गेलेलं आहे. जी दिवसाची सुरुवात करते आणि अंधाराला दूर सारते अशी ही उषा अत्यंत महत्वाची देवता आहे असं ऋग्वेदातल्या ऋषींनी तिचं वर्णन केलेलं आहे. खरं तर ऋग्वेदाचं प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण असं महत्व आहे. विश्वाच्या उत्पत्तीचं तत्वज्ञान सर्वप्रथम जर भारतीय इतिहासामध्ये शोधायचं असेल तर ते आपल्याला ऋग्वेदामध्येच पाहायला मिळतं. त्यातल्या नासदीय सूक्तामध्ये हा विचार आलेला आहे आणि या नासदीय सूक्तामध्ये सांगितलं गेलेलं आहे की त्या कालावधीमध्ये सृष्टीच्या प्रारंभी न कुणाची आस होती, न कुणाला मृत्यू होता, न कुणाला अमरत्व होतं. अशी अवस्था या सृष्टीच्या प्रारंभीची आपल्याला जर कुठं पाहायला मिळत असेल तर ती ऋग्वेदाच्या मध्येच पाहायला मिळते. सामाजिक संरचनेचं आदिम मॉडेल, प्रारंभीचं मॉडेल सामाजिक संरचनेचं जर कुठं पाहायला मिळणार असेल तर तेही पुरुष सूक्ताच्या माध्यमातनं आपल्याला या ऋग्वेदामध्येच पाहायला मिळतं. 4 वर्णांच्या संबंधाने सांगितलं गेलेलं आहे ऋग्वेदामध्ये की मानवी शरीराच्या 4 भागापासून हे 4 वर्ण जन्माला आलेले आहेत आणि त्यातनं त्यांच्या कर्म विभागणीचा सिद्धांतही या ऋग्वेदामधनच जन्माला आलेला आहे. जबाबदारींची जाणीव या ऋग्वेदामध्ये पहिल्यांदा सांगण्यात आलेली आहे. आध्यात्मिकता आणि धर्मशास्त्र या ठिकाणी याचाही आपल्याला पहिल्यांदा उल्लेख ऋग्वेदामध्ये दिसतो. देवता, निसर्ग आणि मानव यातील संबंधात सखोल संबंध जर पहिल्यांदा कुठं आपल्याला पाहायला मिळत असतील तर ते ऋग्वेदामध्ये मिळतात. देवता, निसर्ग आणि मानव आणि या तिघांनी एकमेकाला एकात्मतेनं राहिल्यानंतरच खऱ्या अर्थानं सर्वांचा विकास होऊ शकतो. ही गोष्ट ऋग्वेदानं त्या काळात सांगितलेली आहे. आज आपण निसर्ग रक्षण आणि पर्यावरणाचं संरक्षण या गोष्टीबद्दल जागतिक स्तरावरती चिंतित आहोत, प्रयत्न करतो आहोत. परंतु खरोखरच भारतीय ज्ञान परंपरा किती श्रेष्ठ होती हे जर पाहायचं असेल तर आपल्याला लक्षात येतं की ऋग्वेदानं निसर्ग आणि पर्यावरणाच्या संरक्षणाला त्या कालावधीमध्ये महत्वाचं स्थान दिलेलं आहे. निसर्ग आणि पर्यावरणाच्या संरक्षणावरती भर देण्यात आलेला आहे. याबद्दलचा जर विचार आपल्याला ऋग्वेदात पाहायचा असेल तर वरुण सूक्त जर आपण पाहिलं तर या वरुण सूक्तामध्ये निसर्ग आणि पर्यावरणाच्या संरक्षणाचं विस्तारानं उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, विज्ञानाच्या अनेक पैलूंचा उल्लेख आपल्याला ऋग्वेदामध्ये पाहायला मिळतो. अग्नीचे गुणधर्म व्यक्त करत असताना अग्नी हा प्रकाशमान आहे, अग्नी हा उष्णता देणार आहे, ऊर्जा देणार आहे, अशा पद्धतीनं एक वैज्ञानिक विश्लेषण आपल्याला ऋग्वेदामध्ये काय आदिती सूक्त
जर आपण ऋग्वेदातलं पाहिलं तर विश्वाच्या एकात्मतेचा विचार मांडणारं हे अदिती सूक्त देखील या ऋग्वेदामध्येच आलेलं आहे. म्हणजे विश्वाच्या एकात्मतेचा विचार पहिल्यांदा जर हे विश्वची माझे घर ही भावना जर पहिल्यांदा कुठं आली असेल तर ती ऋग्वेदामध्ये आलेली आहे. आणि म्हणून या ऋग्वेदाच्या अभ्यासातनं आपल्याला निसर्ग, समाज आणि अध्यात्म यांच्या एकात्मतेचा संदेश मिळतो. भारतीय संस्कृतीच्या वैचारिक आणि आध्यात्मिक गहनतेची जाणीव होते. याच्या अभ्यासातून आपल्याला केवळ भूतकाळातील ज्ञानाचा वारसा समजतोच, पण आधुनिक काळातही त्याचं महत्त्व निश्चितपणे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाहीये. आणि म्हणून प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेमध्ये इंडियन नॉलेज सिस्टीममध्ये ऋग्वेद 4 वेदांच्या पैकी ऋग्वेद या वेदाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण आजच्या पिढीनं सगळ्यांनीच हा ऋग्वेद वाचला पाहिजे आणि त्याचं महत्त्व जाणून घेतलं पाहिजे. या व्हिडिओच्या माध्यमातून ठळक तरी ऋग्वेद नेमका काय आहे याचं ज्ञान व्हावं एवढाच प्रामाणिक उद्देश ठेवून हा व्हिडिओ आपल्यासमोर ठेवण्याचा अल्पसा प्रयत्न केलेला आहे. असेच काही वेगवेगळे IKSचे संबंधित, इंडियन नॉलेज सिस्टीमच्या संबंधित, भारतीय ज्ञान परंपरेच्या संबंधाने आपण छोटेच व्हिडिओ या संबंधाने पाहणार आहोत. त्यासाठी आपलं सहकार्य श्रोते मायबापांचं लाभेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून या व्हिडिओला इथेच पूर्णविराम देतो. नमस्कार.